14 ऑगस्ट 2022 याच काळ रात्री महाराष्ट्रातलं एक धगधगतं नेतृत्व विनायकराव मेटे काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांच्या जाण्याने अवघं समाजमन हळहळलं, पण त्याचबरोबर खरं नुकसान झालं ते या महाराष्ट्रातील गोरगरिबांचं, विस्थापितांचं. एक विस्थापित म्हणून पुढे येत असताना कायम या मातीचा, या जमिनीतील प्रत्येक सामान्यांचा विचार करणारं हे नेतृत्व. मला जर संधी मिळाली तर एक प्रश्न मेटे साहेबांना विचारायला आवडलं असतं. तुम्ही स्वतःच्या लेकरांवर किती प्रेम केलंत आणि या समाजावर किती प्रेम केलंत? तुमच्या जाण्याने मागे उरलंय काय? आणि आज आमची जबाबदारी काय? खऱ्या अर्थाने गावकुसातील एक सामान्य मुलगा नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहू शकतो आणि ते स्वप्न सत्यात उतरवता येतं, हे आपल्याला साहेबांच्या उदाहरणावरून लक्षात येईल. आणि म्हणूनच प्रस्थापितांच्या या जगात विस्थापितांना एक पाऊल वाट निर्माण करून देणारा हा नेता आणि या नेत्याच्या आजच्या घडीला नसण्याने महाराष्ट्रातील हा जो सामाजिक दुभंग आहे तो अधिकाधिक विस्तारत चाललेला आहे, जो कोणे काळी निर्माणच होऊ नये याची आटोकाट दक्षता मेटे साहेबांनी घेतली होती. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की परत एकत्र येऊन एकमेकांकडे केवळ माणूस म्हणून पाहूया. या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या सर्व धुरीणांना, या सर्व सामान्यांसाठी काम करायला भाग पाडूया.